हो अहो तुम्ही एवढं टेन्शन नका ना घेऊ, पुन्हा त्रास होईल तुम्हाला. असा काय मोठासा त्रास होणार आहे? काय होईल फार फार तर हार्ट अटॅक येईल आणि मरेन मी. असं भद्र नका ना बोलू. मग काय करू? हे असलं काही बघत बसण्यापेक्षा डोळे मिटलेलेच बरे. सोन्यासारखी गुणी बायको असताना तो गुरुनाथ बाहेर शेण खाऊच कसा शकतो? मला तर काही कळतच नाहीये. अहो पण नाना, तुम्ही टेन्शन घेण्याने काय होणार आहे का? यांना प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घ्यायची सवयच आहे. मग तब्येत खराब होते, मग आहेच हॉस्पिटल, डॉक्टर, औषध, त्यामागचा खर्च. समिधा अगं काय बोलतेय, जरा तोंड सांभाळून बोल. खरं तेच बोलतीये मी नानी. तुम्ही प्रॅक्टिकली विचार कधीच करत नाही, त्याला मी काय करू? आणि आजकालच्या जगात इतकं इमोशनल राहून चालत नाही. देशात कसला आला ग प्रॅक्टिकलपणा? नाही मला सांग, कुठे कमी पडली राधिका? हा, सगळं करते, घरातलं, मुलाचं करते, नवऱ्याचं करते, शेजाऱ्यांचे चांगले संबंध ठेवलेत. मग आदर्श गृहिणीनं आणखीन काय करायला पाहिजे याच्यापेक्षा? अप टू डेट राहायला हवं ना. अप टू डेट. गुरुनाथचं वय वाढलं असलं ना तरी तो तरुण राहायचा प्रयत्न करतो. आणि ही राधिका आपण म्हातारे झालो हे दाखवायची एकही संधी सोडत नाही. तुम्हीच सांगा ना मला नाना, आज गुरुनाथ ज्या सर्कलमध्ये वावरतो, ज्या पार्टीज मध्ये त्याची उठबस आहे, वावर आहे, राहणं आहे, अशा ठिकाणी राधिकाने त्याला हवं तसं, त्याला शोभेल असं अप टू डेट राहायची गरज नाहीये का? तुम्ही अशा पद्धतीने विचार का नाही करत मला कळत नाही. अगं पण हे असं वागणं म्हणजे संसार करणं का? संसार करणं ही एक वेगळी गोष्ट असते समिधा. हो मान्य आहे मला, पण संसार करणं म्हणजे नुसतं घरकाम करणं नाही ना नानी. मुळात आपली रिलेशनशिप जपण्यासाठी दोघांनीही एकमेकांच्या सोबतीने साथीने चालायला हवं. खरं सांगायचं तर राधिका आणि गुरुनाथच्या केसमध्ये ना राधिका खूपच मागे आहे आणि गुरुनाथ तिच्या खूप पुढे निघालाय. ऍक्च्युली दे बोथ आर नॉट मेड फॉर इच अदर. तुम्ही शनायला पाहिलेत ना कशी राहते ती? एकदम मॉडर्न आणि स्टायलिश आहे. राधिकाच्या कम्प्लिटली ऑपोजिट. गुरुनाथला शोभेल अशी आणि राधिका कम्प्लिटली आउटडेटेड आहे. या सिम्पली नॉट मेड फॉर इच अदर. तुला त्या गुरुनाथचा राग येण्याच्या ऐवजी तू त्याची बाजू काय घेतेस ग? कारण जे प्रॅक्टिकल आहे ना त्याच गोष्टीची मी बाजू घेते नाना. मुळात ना असं खोट्या भ्रमात राहून खोटा संसार करण्यापेक्षा या सगळ्यातनं बाहेर पडलेलं केव्हाही चांगलं. सविधा आता जास्त बोलीस तर थोबाड फोडी सांगून ठेवतोय. हो काय बोलताय तुम्ही? ही काही भाषा आहे? मग कशी बोलते ती बघ. तिच्या काही जिभेला हाड आहे का? पाहिलंच ना पंकज, तुझे बाबा कसे बोलतायत माझ्याशी, आणि ते सुद्धा कोणासाठी तर शेजारच्या राधिकासाठी. कोण लागून गेली ती यांची? समिधा तू जरा एक मिनिट शांत होतेस का प्लीज? उगाच त्यांच्यामुळे आपल्या घरात वाद कशाला? लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.